भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म तृतीय खंड भाग 5वा, त्यामधील ग मधील भाग पाठ 2, भाग 5वा मधील ग, त्यामधील भाग पाठ 2, धम्म जेव्हा प्रज्ञा आणि धम्म जेव्हा प्रज्ञाशील ह्यांच्याशिवाय करुणेची आवश्यकता प्रतिपादितो तेव्हाच तो सद्धम्म रूप पावतो. धम्म जेव्हा प्रज्ञा आणि शील ह्यांच्याशिवाय करुणेची आवश्यकता प्रतिपादतो तेव्हाच तो सद्धम्म रूप पावतो. बुद्ध धम्माचे अधिष्ठान काय या संबंधी काही अंशी मतभिन्नता आहे. बुद्ध धम्माचे अधिष्ठान काय या संबंधी काही अंशी मतभिन्नता आहे. प्रज्ञा हीच केवळ त्याच्या धम्माचे अधिष्ठान आहे की करुणा हीच त्याच्या धम्माचे अधिष्ठान आहे. म्हणजे प्रज्ञा आहे की करुणा आहे बा, याच्यावर मतभिन्नता आहे. या वादामुळे बुद्धानुयायात 2 शाखा उत्पन्न झाल्या. एक शाखा म्हणते की प्रज्ञा हीच बुद्ध धम्माचे अधिष्ठान आहे. दुसरी शाखा म्हणते की करुणा हीच बुद्ध धम्माचे अधिष्ठान आहे. ह्या दोन्ही शाखा अद्यापही एकमेकांपासून विभक्त झालेल्या आहेत. ह्या दोन्ही शाखा अद्यापही एकमेकांपासून विभक्त झालेल्या आहेत. आता अधिष्ठान आपण समजून घेऊ. अधिष्ठान जसं आपण पहिले समजून घेऊ. प्रज्ञा, शहाणपण. एखादा माणूस आयुष्यभर शहाणपणामध्येच त्याचं ते अधिष्ठान धरलेलं असतं. मी शहाणाच राहीन, मी मूर्ख होणारच नाही, मी शहाणपणच राहीन बा. ते शील नाही म्हटलं बरं मी, फक्त प्रज्ञा, शहाणपण त्याचं अधिष्ठान त्यानं हे केलेलं. मी मूर्ख जिंदगीत होऊ शकत नाही. पण असं होत्या कधी एकाले शवाशेर भेटतेस वर्त याच्यावाल्या, म्हणजे चोराले महाचोर भेटतेस. आता जसं चोर पाकून आता एक हे चोर असतात ज्याले पोलीस पकडतात म्हणून त्यांना कायदेशीर कारवाई होते. एक चोर हे असतात का जे बुद्धाचं कानी दानपारमिता चोरते. दानपारमिता चोरते म्हणजे काय, भगवंता म्हणतात 4था भाग दान करा कमाईतला, तो करत नाही, ती झाली चोरी. बाबासाहेबांच्या 20वा भाग, ती चोरी झाली. हे चोरतात, दानपारमिता पूर्ण करत नाही. बऱ्याच ठिकाणी असं होते. मग हे याला का नाही मग 1.25 शेर भेटते. कोण? दवाखाना. डॉक्टर म्हणते पैसे जमा करा 5 लाख. दानपारमी म्हणजे इकडं तो गरिबाला नाही करू शकत. चला बघ, कोणावर विश्वास नाही, संघावर विश्वास नाही, एखाद्या भंतीजीवर विश्वास नाही, एखाद्या उपासकावर विश्वास नाही, एखाद्या उपासिकेवर विश्वास नाही, नाही विश्वास नाही देत दान त्यांना. ठीक आहे, मग तू स्वतः कर ना. पा किती सोपं आहे. स्वतःही नाही करत, दुसऱ्याला देत नाही करासाठी, स्वतःही नाही करत, आणि मग काय होते ते दानपारमी कुठून निघते. मग त्याला मोठा भेटते ना अजून हाय फाय. मग पडते झटका, मग जाते दवाखान्यात. 5 लाख, 10 लाख, 15 लाख, 20 लाख, लिमिटच नाही. हे इकून दान मग इकडं जाते. तो तिकडं काय मग त्याचं ते कसं भोगा लागेल ते भाग वेगळा. इकून गेलं ना ते आता निघून. म्हणून म्हणते ना जसे कराल तसे भराल. ही पारमी आहे. म्हणजे इतका मोठा शिकून सवरलून तरी दानपारमी कळली का? नाही कळली. म्हणून तो झाला भाग 1. आता हे अधिष्ठान हे थांब कोणाचं होऊ शकते पूर्णपणे? ज्यांचं धम्मामध्ये पकड आहे, म्हणजे तथागत यांचं अधिष्ठान परिपूर्ण असते. बुद्ध यांचं अधिष्ठान परिपूर्ण असते. सामान्य माणसाचे अधिष्ठान लहान लहान असतात. त्याची एक लहान ही असते, ती त्यांनी केली पाहिजे. तर पुढे आपण घेऊया. ह्या दोन्ही शाखा अद्यापही एकमेकांपासून विभक्त झालेल्या आहेत. ह्या दोन्ही शाखा अद्यापही एकमेकांपासून विभक्त झालेल्या आहेत. भगवान बुद्धाच्या शब्दाची कसोटी ह्या दोन्ही शाखांना लावली असता त्या दोन्ही शाखा चुकीच्या वाटतात. भगवान बुद्धाची कसोटी लावली तर त्या शाखा काय वाटते? चुकीच्या वाटतात.
प्रज्ञा ही धम्माची एक आधारस्तंभ आहे. प्रज्ञा ही धम्माचा एक आधारस्तंभ आहे. याबद्दल मतभेद आहे. इथंही मतभेद आहे. पहा ना की तुम्ही कितीही चांगलं सांगा, काही ना काही मतभेद राहतेच. वाद आहे तो हा की करुणासुद्धा भगवान बुद्धाच्या धम्माची आधारस्तंभ आहे काय? प्रश्न. वाद आहे तो हा की करुणासुद्धा भगवान बुद्धाच्या धम्माची आधारस्तंभ आहे काय? करुणा ही त्यांच्या धम्माची आधारस्तंभ आहे हे संशयातीत आहे. याचे समर्थन बुद्ध वचनानेच करता येईल. पूर्वी गांधार नावाच्या देशात एका भयानक रोगाने पछाडलेला एक वृद्ध भिक्खू होता. म्हणजे करुणाबा हे आधारस्तंभ आहे का बा? हे संशयास्पद आहे. हे अधिष्ठान आहे का बा? हे संशयास्पद आहे. तर आता करुणेचं अधिष्ठान कसं असते बघा. म्हणजे पहा करुणेचं अधिष्ठान कसं असते. एखाद्यानं ठरवलं मी आयुष्यभर करुणामय राहील. करुणामय म्हणजे कसं? कोणावर मी प्रत्येकावर दया दाखवीन, प्रत्येकावर दया 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 दया. आता सामान्य माणसानं जर प्रत्येकावर करुणा दाखवली त्याचा घातपाती होऊ शकते. कसा होऊ शकते? कारण दया दाखवणे कुठं कुठं घातक राहते ना. अंगावर बसते ना ते. जास्त अंगावर बसते. हे करुणा हे फक्त सम्यक संबुद्धांनाच पूर्णपणे शोभनीय आहे. कारण ते परिपूर्ण आहे. त्यांचा घातपात नाही होऊ शकत. कारण ते जसं अंगुलीमाल. आता अंगुलीमालसारख्या माणसावर आपण जर करुणा दाखवली तो त्याला असं म्हणू का आपण अरे हिंसा करू नको, तू चांगल्या मार्गी लाग. तो म्हणून माझ्या कामाशी आहे, झपकन तो ठेवून देऊन खतम करून टाकून घेऊन चालला जाईल. आपण बुद्ध नाही आहो ना. बुद्ध आहो का आपण? नाही. ते बुद्धाला शोभनीय आहे. मग तो काय म्हणत अरे जसे बुद्धानं म्हटलं तर काय एक पान तोडून आणलं तसंच मिळाले म्हटलं. मायाकडून तर हा काय सुधारला नाही. बुद्धाकडून अंगुलीमाल कसा काय दुरुस्त झाला असा एखाद्याला प्रश्न पडल. तू बुद्ध नोय, तू सामान्य आहेस. त्या लेवलनं जेवढी तुझी उंची आहे त्या लेवलात तेवढेच रोगी लोक दुरुस्त होतील. जास्त होणार नाही. संपूर्ण लोकांना दुरुस्त करण्यासाठी बुद्ध पाहिजे. तू बुद्ध नाही आहे. मग तुझी लेवल जेवढी आहे तू फक्त चांगलं काम करत राह. तू कायलेला गुन्हेगाराच्या तुडीत गेला. बुद्ध घोड्यावर बसून भेष रूप धारण करून त्या गुन्हेगार लोकांच्या टोळीमध्ये जात होते त्यांना दुरुस्त करण्यासाठी. ते बुद्ध होते. आपण नाही. आपण तर ठरवलं का तिथं बा बदमाश लोक राहतात आणि त्यांना मी आता दुरुस्त करण्यासाठी जातो. जा काय होते पाहून घ्या. प्रॅक्टिकल. एखादं ठरलं तिथं वाघ राहते त्या जंगलामध्ये, 5-6 सिंह आहेत, तिथं भयंकर जनावर आहेत, त्यांना मी करुणानं पुरं माझ्या वशमध्ये करून घेतो. जातो मी त्या इथं. जमते का? एवढं अति करू नये ना. जास्त होते ना ते. मी जातो त्या जंगलामध्ये आणि गेल्यावर वाघांच्या तिच्या त्या सानिध्यामध्ये मी जाऊन तिथं तपस्या करतो, ध्यान करतो. जमते का? जमते. ते बुद्ध होय ना बापा. ते भगवान बुद्ध होत. तुम्ही तसे प्रयोग करू नका. ते घातक आहे. कारण ते सामान्य माणसाला अशोभनीय आहे. मीच तर नाही करत. आपण बुद्ध नाही आहे ना बापा. आपली उंची जेवढी आहे तेवढे पाय पसराव. मी सुरक्षित राहतो. सुरक्षा प्रदान करून राहतो मी. जेवढे आपल्याकडे धम्माचं बल आहे त्यानुसार आपण वाटचाल करतो. अति नाही करावं लागत. नाही तर आपण म्हटलं झालो आता मी बुद्ध, जातो मी वाघासमोर. वाघ पाय नसा. म्हणून ते करुणा परिपूर्ण पारमी ते भगवंतांना शोभनीय आहे. म्हणून त्यांचं ते अधिष्ठान होतं असं आपण म्हणू शकतो. पूर्वी गांधार नावाच्या देशात एका भयानक रोगाने पछाडलेला एक वृद्ध भिक्खू होता. तो ज्या ज्या ठिकाणी उठत अथवा बसत असे ती जागा मलिन होई. तो गांधार देशातील एका विहारात राहत असे. कोणीही त्याच्याजवळ जात नसे किंवा त्याला संकटात सहाय्य करीत नसे. एकदा भगवान बुद्ध आपल्या अनुयायांसह तेथे गेला आणि आवश्यक पाने, भांडी, गरम पाणी घेऊन तो म्हातारा भिक्खू जेथे पडलेला होता
त्या ठिकाणी सर्व भिक्खूंसह येऊन पोचला. त्या जागेला एवढी दुर्गंधी येत होती की त्या सर्व भिक्खूंना त्या माणसासंबंधी घृणा वाटू लागली. आज होते का असं? एखादं समजून घ्या, गावामध्ये जर कोणी एखादी म्हातारी बिमार असून बिचारी, तिला आता कोणीच नाही समजून घ्या, असं नाही कोणी, तर तिचा कोणीच तिला काही आधार नसन, तिची कोणी सेवा करत नसन, शुश्रूषा करत नसन, म्हणजे त्याला आपण लॅट्रिन टॉयलेट म्हणतो, कोणी करत नसन तिचं आलं. बरं, एवढी करुणा आहे का आपल्यापाशी? आहे का एवढी करुणा? हे करुणा होय, याला म्हणतात महाकारुणिक सताक सम्यक संबुद्ध. पहा, ही करुणा होय. त्या माणसासंबंधी घृणा वाटू लागली, परंतु तथागताने शुक्रदेवाला गरम पाणी ओतायला सांगून आपल्या स्वतःच्या हाताने त्या भिक्खूचे शरीर धुण्यास आणि त्याच्या रोगावर उपचार करण्यास प्रारंभ केला. काय केला? प्रारंभ केला. असे म्हणतात की जेव्हा धरणीकंप झाला आणि ते स्थान एका दिव्य प्रकाशाने इतके भरून गेले की राजा, त्याचे प्रधान, देव आणि नाग लोक तेथे सत्वर धावत आले आणि भगवान बुद्धाची पूजा करू लागले. ज्या भिक्षूची भगवंताने आंघोळ करून दिली, त्याचं काहीतरी त्याची पारमी झाली असेल ना, तयार का? पाहिले का, एवढा तू भोगलास, आता भगवंत येत आहे तुझी आंघोळ करायला. किती काळजी घ्यायला, म्हणजे किती मोठी गोष्ट आहे, लय मोठी गोष्ट आहे ते. म्हणून अशी काही अवस्था धारण करा, एक तर स्वतः सुखानं जाता आलं पाहिजे, येले न होता नाही, तर अशी अवस्था तयार करा का कोणीतरी स्वतःहून झालं पाहिजे, अगं मी तुझी काळजी घेतो, असं कोणतरी आलं पाहिजे. अशी अवस्था धारण करा, अशी ती अवस्था धम्माची तयार करा. नाही तर मग कोणी येत नाही, आणि काळजी जर कोणी घेतली नाही, भयंकर त्रास होते, भयंकर वेदना होतात. म्हणून कोणतरी काळजी घेण्यासाठी ती अवस्था तयार करणं फार आवश्यक आहे, किंवा मग एकटं जाण्याची अवस्था तयार करणं फार आवश्यक आहे. भगवान बुद्धाची पूजा करू लागले. तथागताला उद्देशून त्यांनी विचारले, इतक्या थोर उदात्त महापुरुषाने असले घाणेरडे काम का करावे? पा काय म्हणते, असं होते बोला. जर एखाद्यानं कोणा केलं असं घाणेरडं काम तुम्ही काहून करता बापा? तुम्हाला शोधते काय? भगवंत काय करू राहिले? त्याची काळजी घेऊ राहिले. घाणेरडे काम का करावे यावर भगवान बुद्धाने आपल्या कृतीचे असे स्पष्टीकरण केले आहे. शारीरिक व्याधींनी पछाडलेले आहेत, मग ते श्रमण असोत अथवा इतर कोणीही असोत, त्यांची सेवा करण्यासाठी जे दरिद्री, अरक्षित आणि वृद्ध आहेत, त्यांना सहाय्य करण्यासाठी आणि इतरांना आपल्यासारखेच करायला प्रेरणा देण्यासाठी तथागताचा जन्म आहे. काय म्हणते भगवंत? हे सगळी सहाय्य करण्यासाठी, बा सगळ्या जगाला सहाय्य करण्यासाठी तथागताचा जन्म आहे. पा काय भगवंतानी वाक्य वापरलेलं आहे. म्हणजे तिथं अजून एक वाक्य आहे भगवंताचं, जो रोग्याची सेवा करतो तो माझी सेवा करतो, आणि जो माझी सेवा करतो तो रोग्याची सेवा करतो, असं समजावं. तर असं आपणही समजून घ्यायचं का बा कोणाच तरी आपण सेवा करून राहिलो, मग आता कसाही स्वभाव असू द्या, कोणा तिखट राहते, कोणा तुरट राहते, कोणाला खारट राहते, आहे का नाही? गोड माणसं सेवा तर होतेच होते, कारण गोड माणूस लय चांगला बोलते, किती छान आहेस ग तू, तारीफ करते लय, आहे का नाही? माझी खूप काळजी घ्यायचं आहे. पण तिखट, तुरट, खारट, आहे का नाही, याची काळजी नाही घेत कोणी लवकर, कारण ते तिखट असतात, खारट असतात. पण असं म्हणतात का बा जो माणूस तिखट जास्त बोलते ना तो लय चांगला असते म्हणते, आणि जो जास्त गोड बोलत राहते घडी घडी तो घातही राहते म्हणते, आहे का नाही? गोडनं शुगरही होते, आहे का नाही? मग ते गोड न असतच ती सम्य पाणी असली पाहिजे, मग तो तरी धम्माच्या ह्याच्यात राहते व्यवस्थित. तर म्हणून का नाही, तिखट असू द्या, तुरट असू द्या, खारट असू द्या, स्वभावाचे सगळ्याची सेवा करा. त्यांना वेदना त्याच्या होऊन राहिल्या, ते बिचारे त्याचं ते हे भोगून राहिले, सुख असेल सुख भोगतात, दुःख असेल दुःख भोगतात, भोगून राहिले. पण आपण आपले कर्म पूर्ण करायची सेवा जेवढी होईल तेवढी, तेच तर करून आहे, तेच तर पारमी आहे. मग एकामेकांची काळजी घ्यायला लागते.
मग कसं ठरवायचं का? एक सगळ्याला मग एक म्हणजे एकाच व्यक्तीला एकसारखं करणं तर मग एखाद्या कोणीच नाही आहे. एखाद्या व्यक्तीला एकसारखं एखाद्या सेवा करणं थोडंसं हे वाटते ना, बाबा मीच करू का एकटा, मीच एकटी विहारात जाऊ काय, मीच एकटं करतो का साफसफाई, मीच एकटं सगळं हे करून जाऊ का, थोडंसं हे वाटतं ना. मग सगळ्यांनी दिवस वाटून घ्यायचे. एक दिवस तू सेवा कर, एक दिवस मी सेवा करतो, एक दिवस तू कर बा, असं वाटून घ्यायचे. वाटल्यानं काय होते, मग भार कमी होते. असा भार जर कमी केला तर बरं वाटते. कमीत कमी ते नाही करू. जरी तुम्ही बिमार माणसाला भेटायला जरी गेलं, भेटायला जरी नसून पटत त्यांना भेटायला जरी गेलं तुम्ही, त्यांच्या अंगात ऊर्जा येते, एक मला कोणतरी भेटायला आलं बा, तो सगळ्यात मोठा आधार असते. जर नाही भेटायला गेले तर भयंकर त्याला वेदना होतात, त्याला स्वतःलाच त्रास होते. मी ह्या लोकांना खूप बोलले, मी खूप शिव्या दिल्या, मी खूप कटू बोलले, मी खूप वाईट वागले आतापर्यंत, आता माझ्याजवळ कोणीच येत नाही, मला कोणीच भेटत नाही, माझ्याशी कोणीच बोलत नाही. त्यांना भयंकर वेदना होतात. आपण त्याच्या वेदना कमी करून टाकायच्या भेटून. त्यालाही वाटते का बा हिला मी इतकी बोलली होती, हे मला भेटायला आली, म्हणजे आपल्याशी करुणा आहे, करुणा आहे याचं ते सिद्ध होते का आपल्याशी धम्म आहे बा. जर आपण भेटायलाच गेलो नाही तर समजून येते का बा आपल्याशी धम्म नाही आहे. ते करुणा प्रत्येकासाठी असली पाहिजे आपल्याला. जे दरिद्री, अरक्षित आणि वृद्ध आहेत त्यांना सहाय्य करण्यासाठी आणि इतरांना आपल्यासारखेच करायला प्रेरणा देण्यासाठी तथागतांचा जन्म आहे. इथं करुणा परमी आहे भयंकर भगवंताची. म्हणजे भगवंतांना महाकारुणिक का म्हणतात, ह्या सेवेमधून लक्षामध्ये येते. या त्यांनाच म्हणून भगवंतांना काही महाकारुणिक म्हणतात. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यानंतर 3, जेव्हा धम्म करुणेपेक्षाही मैत्रीचे महत्त्व अधिक प्रतिपादतो तेव्हा सद्धम्म रूप पावतो. म्हणजे हे जे एक एक पाऊल चाललं पुढं, हे धम्माची पकड मजबूत करण्यासाठी होतो. सद्धम्म कसा आहे बाज, धम्म सद्धम्म अधिक वरच्या लेवलचा, अधिक पॉवरफुल धम्म, हे शिकून राहिले आपल्याला याच्या माध्यमातून. हे अधिक वर चाललो आपण. जेव्हा धम्म करुणेपेक्षाही मैत्रीचे महत्त्व अधिक प्रतिपादतो तेव्हा सद्धम्म रूप पावतो. आणि हे सगळे एकामेकाशी जुळलेले आहेत. प्रज्ञा, शील, करुणा, मैत्री सगळे एकामेकाशी जुळलेले आहेत. भावासारखे आहेत, ते घट्ट मजबूत. यांच्या याच्यामध्ये कोणीही का नाही यांच्या याच्यात भांडणं नाही लावू शकत, इतके मजबूत आहेत हे. या तत्त्वज्ञानामध्ये याच्यात आपसात कोणी भांडणं लावू शकत नाही, एवढे मजबूत आहेत. हे आपण समजण्याचा प्रयत्न करूया. भगवान बुद्ध केवळ करुणा शिकून थांबला नाही. करुणा म्हणजे प्राणीमात्रांसंबंधी दया. करुणा म्हणजे प्राणीमात्रांसंबंधी दया. भगवान बुद्धाने या पलीकडे जाऊन मैत्री शिकविली. मैत्री म्हणजे अखिल जीव जाती संबंधी प्रेम. मैत्री म्हणजे अखिल जीव जाती संबंधी प्रेम. केवळ करुणेपर्यंत जाऊन न थांबता पुढे जाऊन अखिल जीव जातीवर प्रेम केले पाहिजे अशी बुद्धाची शिकवण आहे. मैत्रीमध्ये प्रेम दडलेलं आहे. आता जर असं जर एखाद्यानं कोणी म्हटलं, समजून घ्या नवरा बायको आहे, उदाहरण देऊ राहिलो एक, आणि एखादं समजून घ्या पत्नीनं म्हटलं माझं त्याच्यावर खूप प्रेम आहे, लागले का नाही भांडणं? वेगळाच अर्थ काढतात ना प्रेमाचा. पण त्यांना हे माहीत आहे मैत्रीपूर्ण प्रेम आहे बा, हे माहीत आहे काय? नाही, धम्मच माहीत नाही ना, धम्माची शिकवण माहीत नाही ना, म्हणून काय होते भांडणं लागते. एखाद्या माणसानं म्हटलं बायको समोर माझं तिच्यावर खूप प्रेम आहे, मैत्री जरी म्हटलं मैत्री थोडं बरं वाटते, मैत्री आहे बा, कायची मैत्री होय तिथंही लागते थोडंसं, मग उत्पन्न होते. आणि प्रेम म्हटलं अधिक घातक आहे का नाही, मोठं भयंकर काम आहे. म्हणून तो धम्माच्या अभावामुळे काय होते, हानी होते. धम्म सगळ्यांनी समजा लागते. जेव्हा एकासोबत दुसरं चाक जुळलेलं असते ना, यालाही धम्म समजला, यालाही समजून घ्यायला लागते पूर्ण, तरच ते काही बरोबर गाडी चालते. नाही तर एक गाडी एक चाक होते पंक्चर आणि एक राहते पूर्ण, तर मग एक टायर काही पुरा घासून जाते आणि तो मग पुरा रोगी होऊन जाते आणि मग चांगल्याला काही त्रास होते. आणि म्हणून काही दोन्ही काही बरोबर पाहिजे. श्रावस्ती येथे राहत असताना एका सूत्रात भगवान बुद्धाने हे चांगल्या प्रकारे स्पष्ट केले आहे. श्रावस्ती येथे राहत असताना एका सूत्रात भगवान बुद्धाने हे चांगल्या प्रकारे स्पष्ट केले आहे.
मैत्री संबंधी बोलताना भगवान बुद्ध भिक्खूंना म्हणाला, समजा मनुष्य एक विहीर खणतो आहे, भूमी त्यामुळे रागावते काय? नाही भगवान, नाही. ते भिक्खू उतरले. समजा एक मनुष्य लाख आणि रंग घेऊन हवेत चित्रे रंगू लागला, तो चित्र रंगू शकेल असे तुम्हाला वाटते काय? नाही भगवान. का नाही? भिक्खू म्हणाले, कारण हवेत असे काळे फलक नाहीत की ज्यावर रंग भरता येईल. त्याप्रमाणेच तुमच्या मनातही काळे किलमिश असता कामा नये, कारण किलमिशे ही दुर्विचारांचीच प्रतिबिंबे असतात. समजा एखाद्या मनुष्य हातात पेटती मशाल घेऊन गंगेला आग लावण्यासाठी निघाला तर त्याला आग लावता येईल काय? नाही भगवान, नाही. का नाही? कारण गंगेच्या पाण्यात ज्वालाग्रहीपणा नाही. आपले प्रवचन संपवित भगवंत म्हणाले, ज्याप्रमाणे भूमीला इजा झाल्यासारखे वाटत नाही आणि ती रागवत नाही, ज्याप्रमाणे हवा आपल्यावर कसलीही प्रतिक्रिया होऊ देत नाही आणि ज्याप्रमाणे अग्नीने विचलित न होता गंगाजळासारखे वाहत राहते, त्याप्रमाणेच भिक्खूंनो, तुम्ही दुसऱ्याने केलेला अपमान आणि अन्याय सहन करून त्यांच्याशी मैत्रीनेच वागत राहिले पाहिजे. किती मोठी गोष्ट आहे, किती मोठी गोष्ट आहे. म्हणजे जे उदाहरण दिलं भगवंतांनी, का जर ढगबा आपल्यावर हे होऊ देत नाही, त्यावर तुम्ही काही हे प्रतिक्रिया होऊ देत नाही, तसं तुमच्या मनाला आणि प्रतिक्रिया होऊ देऊ नका. जर झालं तर तुम्हालाच त्रास होईल. म्हणजे हे त्यांना भिक्खूं संबंधात भगवंतांनी अशी का वाणी वापरलेली आहे? कारण ते धम्माचा रथ ते ताकदीनं वाहू शकतात. धम्माचा रथ त्यांच्या हाती आहे, ते ताकदीनं वाहू शकतात. ते जर सहन नाही केलं, ते ना रागावले, झाली सुरू, थांबलं ते. धम्म थांबला ना, मग लोक मग स्वीकार नाही करत, धम्म थांबला. म्हणून त्यांच्यावर फार मोठी जिम्मेदारी भगवंतांनी टाकली. आणि हे बाबासाहेबांनी का लिहिलं असेल? कारण सगळे दुरुस्त झाले पाहिजे, सगळे चांगले झाले पाहिजे, सगळं बरोबर झालं पाहिजे. ही उलीसही घर गळता कामा नये, एक थेंबसुद्धा गळता कामा नये. जर तो गळाला लागला तर मग काय होईल? बिघडन काम, चिघडून जाईल आणि दुरुस्त होणार नाही. आणि म्हणून का नाही, आता हे दिसते ना काही, कुठं नशेली प्रमाण, कुठं बिघडलेले, कुठं हे त्याचा परिणाम होतो. परिपूर्ण नाही आहे ना. जेवढे चांगले आहेत त्यांच्या बलानुसार तेवढे चांगले झाले. जेवढे चांगले आहेत त्यांच्या बलानुसार तेवढा समाज चांगला झाला. पण जे नाहीत परिपूर्ण, तिकडं मग ते कुठं मग तिकडं पोचू शकले नाही, तिकडं अभाव, आणि त्याच्यामुळं काही मग वातावरण बिघडलं, दूषित झालं. आणि म्हणून का नाही, चांगले लोक आहेत आणि वाईटही लोक आहेत. म्हणून चांगले लोक या पृथ्वी तलावर आहेत, म्हणून का नाही पृथ्वी व्यवस्थित चालू राहिली अजूनही. संविधानची रक्षा हे फक्त जे चांगले लोक आहेत तेच करू शकतात. जे लोक वाईट आहेत ते संविधानाची रक्षा करू शकत नाही. म्हणून चांगल्या लोकांची संख्या वाढली पाहिजे, तेव्हाच संविधानाचं रक्षण होते. ज्याप्रमाणे विचलित न होता गंगा जळासारखे वाहत राहते, ज्याप्रमाणे अग्नीने विचलित न होता गंगा जळासारखे वाहत राहते, त्याप्रमाणे भिक्खूंनो, तुम्ही दुसऱ्याने केलेला अपमान आणि अन्याय सहन करून त्यांच्याशी मैत्रीनेच वागत राहिले पाहिजे, मैत्रीनेच वागत राहिले पाहिजे. भिक्खूंनो, मैत्री ही सतत अप्रतिहत वाहत राहिली पाहिजे. आपले मन पृथ्वीसारखे खंबीर, हवेसारखे विमल आणि गंगेसारखे गंभीर ठेवणे हे तुमचे पवित्र कर्तव्य आहे. किती मोठी गोष्ट आहे सांगितली भगवंतांनी त्यांना. मैत्री ही सतत आणि अप्रतिहत वाहत राहिली पाहिजे. आपले मन पृथ्वीसारखे खंबीर, हवेसारखे विमल आणि गंगेसारखे गंभीर ठेवणे हे तुमचे पवित्र कर्तव्य आहे. म्हणजे तुमच्याशी कोणी कसंही वागो, खारट, तुरट, तिखट, कसंही वागो, आणि गोड, तुमच्या सगळ्याप्रती संभाव असला पाहिजे. नाही तर हा चांगला बोलला, तू जवळ इथं बस, तू तिकडं जाय, असा भाव नसला पाहिजे. तो धम्म नाही सांगतो, भगवंत नाही म्हणत. कसंही असू द्या, सगळ्यांप्रती तुमच्या मनात समान करुणा असली पाहिजे, तोच धम्म आहे.
सगळ्यांकडे तुमच्या मनामध्ये समान मैत्री असली पाहिजे. हेच भगवंतांनी सांगण्याचा प्रयत्न केला आहे इथं. भगवंताची जशी एका ह्या चांगल्याप्रती जी करुणा होती, तशीच काही भगवंताची करुणा देवदत्ताप्रती पण होती. तेवढीच, काहीच बदल नाही. पण देवदत्तानं जे भोगलं त्याच्या कर्मानं ते ना ते भोगलं. म्हणून समान करुणा असते भगवंताची, समान. आणि ते सांगितलं भगवंतांनी. मैत्री ही सतत आणि अप्रतिहत वाहत राहिली पाहिजे. आपले मन पृथ्वीसारखे खंबीर, हवेसारखे विमल आणि गंगेसारखे गंभीर ठेवणे हे तुमचे पवित्र कर्तव्य आहे. असे जर तुम्ही कराल तर कितीही दुस्सह गोष्ट घडली तरी तुम्ही सहसा विचलित होणार नाही. सहसा विचलित होणार नाही. कारण जे कोणी उपद्रव देतात ते शेवटी दमवून जातात. किती देणार आहे उपद्रव? किती देणार आहे? थकून जाते ना, आहे का नाही? एकानं समजून घ्या, कोणी असू द्या, बुद्धाचा हितातोले कामाचा आहे ना. म्हणजे समजून एकानं कोणी घाण करू राहिलं वारंवार, कुठं की वारंवार घाण करू राहिलं, ते आपण स्वतः सफा करा. त्यासमोरच तो दमून जाते शेवटी. राहू दे म्हणते राजा, काय करतो. पण त्याला दोष लागते बरं, त्याला दोष लागते, तो भाग वेगळा. पण आपण जर ते घाण वारंवार सफा करत राहिलो, तो एक दिवस थकून जाते घाण करू करू. एवढं सहनशक्ती आहे का आपल्याशी? कंपनीने खोसला का बस झालं भांडणं. कायचं आहे हो? नीर इथेच घाण करत राहायचं आहे का नाही? एखाद्या समजा रोज जर पाहून थुकलं आहे, एखाद्यासोबत राग आहे, पाहिलं थुकलं, पाहिलं थुकलं, पाहिलं काय होतं यार, रोज रोज पाहून थुकत राहायचं. पण जर तिथं धम्म काय म्हणते, धम्म काय म्हणते, जर कोणी थुकलं तर त्यांना विचारा कशा आहात तुम्ही, प्रेमाने विचारा कशा आहात, कायचं कसं आहे तुमचं. ते अजून भांडत आपल्यासोबत. जर अशा आपल्याप्रती जर त्याचा राग, त्याचा किंवा तिचा राग असेल, कशी भांडणारच आहे. काय जवळ द्यायला आहे का नाही? आपण अधिक विचारायचं, अगं चांगली बोल माझ्याशी, मी तुझ्याशी मैत्री करू इच्छिते. कायची मैत्री होय? आपतच आहे. म्हणून एवढं सहन करावं लागते, एवढं सहन करावं लागते का सहनशक्तीची काही लय 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 पकड मजबूत बनवून लागते अशी. म्हणून म्हणजे येणं का नाही आपल्या वेदनाने होत बना. जर तुम्ही चांगले राहिले ना, चांगले तर वेदनाने होत. काहून ते ना किती राग करू द्या, किती ही अवस्था प्राप्त करावी लागते. ही नॅचरल अवस्था आहे. आपण जर म्हटलं जबरदस्ती मी लय सहन करीन, लय सहन करीन, नाही होत. आपली ती अवस्था नाही आहे, ती भगवंताची अवस्था होती. कोणाची अवस्था होती? भगवंताची. आपली नाही आहे तशी नॅचरल अवस्था. आपली अवस्था जास्ती असतं का नाही, 1-2 वेळा सहन करून घेऊ आपण, नाही आहे का जास्त, आहे का नाही? असं ते असते. कारण जे कोणी उपद्रव देतात ते शेवटी जातात सहसा विचलित, ते शेवटी दमून जातात, सहसा विचलित होणार नाही. कारण जे कोणी उपद्रव देतात ते शेवटी दमून जातात, ते शेवटी दमून जातात. तर हे भगवंतांनी काही भिक्कूंना म्हटलं आहे, भिक्कूंना म्हटलं आहे. बघा कोणाला म्हटलं आहे माहिती आहे? भगवंतांनी भिक्कूंना. त्यांना लय सहन करावं लागते बघा. बिचारे इकून गेले, इकून त्रास झाला, चालले दुसरीकडे, टिकून झाला चालले दुसरीकडे, टिकून झाला झालं दुसरीकडे. किती सहन आहे, किती सहन करणं आहे. कारण जग हे अंधार कुटडी आहे ना. अंधार कुटडी कोण म्हटलं भगवंतांनी? रोगानं भरले आहे ना, रोगानं. कोणाच्या अंगात राग आहे, कोणाच्या अंगात द्वेष आहे, कोणाच्या अंगात लोभ आहे, कोणाच्या अंगात मोह आहे. त्याला किती सहन करावं लागते बिचारायला. एक तर घरदार सोडलं आणि त्याच्यात ती म्हणते, ते इकडं पाहतात, इथंही करुणा नाही, चाललो मी तिकडं, इथंही नाही तिकडं नाही, तिकडूनही नाही, फिरत राहतात बिचारे. राहायचं ठिकाणच नाही ना कुठं. म्हणून ठिकाण तयार करतात, हे त्याचं मेन कारण आहे. आता जे श्रीमंत लोक आहेत, ज्यांना असं वाटते बघा अटॅक नाही आला पाहिजे, झटका नाही आला पाहिजे, दवाखान्यात पैसे नाही गेले पाहिजे, जे करोडपती लोक आहेत, ज्याचे अमाप संपत्ती आहे, जे धम्म ते बाबासाहेबांना भगवंताला मानतात, त्या लोकांनी काही 10-15 लाख रुपये मस्त त्यानं जागा घ्या, विहार बांधा, एखाद्या भिक्षूला दान करून द्या. दान पार मी उरायली पूर्ण. म्हणजे दवाखान्यात गेल्यापेक्षा 10-15 लाख 20 लाख दवाखान्यामध्ये गेल्यापेक्षा तुम्हाला जे आवडत असन एवढे आहेत
कोणी तर आवडन एखादी भिक्कूनी आवडन, त्यांच्याप्रती तुम्हाला मनात करुणा असेल ते आवडेल, की एखादा भिक्खू आवडत असेल तुम्हाला, का यांना मला द्यायचं आहे, ज्याची अळमाप संपत्ती आहे, जे देऊ शकतात, किंवा दोघं तिघं जणं मिळून ते श्रीमंत लोक त्यांनी करावं असं, एखादी जागा घ्यावं, तिथं बांधावं मस्त त्यांच्यासाठी, आणि त्यांना दान देऊन द्यावं, दानपारमी पूर्ण होते. हे करायला पाहिजे, त्यांनी करावं ह्या गोष्टी. तुमच्या मैत्रीचा परिसर विश्वासासारखा अमर्याद असावा, तुमचे विचार भव्य आणि अपार असावेत आणि त्यात द्वेषाचा लवलेश नसावा. काय म्हणतात भगवंत? तुमच्या मैत्रीचा परिसर विश्वासासारखा अमर्याद असावा, तुमचे विचार भव्य आणि अपार असावेत आणि त्यात द्वेषाचा लवलेश नसावा. द्वेषाचा लवलेश नसावा म्हणते भगवंत. तुम्ही जे बोलता ते परिपूर्ण असं व्यवस्थेला बरोबर धरून असलं पाहिजे. असं नाही का बा जाणून बुजून काहीतरी बोलून द्यायचं नाही, धरून असलं पाहिजे म्हणजे ते धरून. आता ही लय बारीक गोष्ट आहे, याच्यावर तर एखादं म्हणजे असं विश्लेषण मांडताना पुस्तकच लिहावं लागते, एवढं भारी भारी शब्द आहेत भगवंताचे. माझ्या धम्मानुसार केवळ करुणेने वागणे हे पुरेसे नाही, त्यात मैत्रीने वागणे आवश्यक आहे. माझ्या धम्मानुसार केवळ करुणेने वागणे हे पुरेसे नाही, त्यात मैत्रीने वागणे आवश्यक आहे. म्हणजे करुणेबरोबर त्याच्यामध्ये काय असली पाहिजे? मैत्री असली पाहिजे. नाही तर मैत्री करून असली पाहिजे. पहा इथंही कनेक्शन आहे बघा, याला एकामेकाशी जुडलेलं आहे. काय जुडलेलं आहे? करुणा असन तर करुणा फक्त कोणावर करून तो जे ओळखीचं आहे. हां, हे माझ्या ओळखीचं आहे, याच्यावरच मी करुणा करतो, याच्यावर नाही करत. पहा आला का नाही भेदभाव आला नाही तर. मग भगवंताने काय म्हटलं? मैत्री सगळ्यासोबत असते. इकडेही मैत्री, इकडं मैत्री आहे माझी, आता इकडं मैत्री करतो, इकडं प्रेम, म्हणजे मैत्रीच्या बरोबर प्रेम, हे असं ते जुडलेलं आहे ते एकामेकाशिवाय. पहा भगवंताने अशा जोडलेल्या आहे कड्या. आणि आता कसं आहे, एखाद्याला नाही पटलं, हां यासोबत नाही पटते, यासोबत नाही पटत, वाद होऊन जाते. मग ते समान, आणि खास करून ज्याच्या अंगावर ते असतात इतिपिसो भगवा काशाय, त्यांना तर ह्या बाबी बाळगताच येत नाही, ते अशोभनीय आहे तिथं. त्यांना सगळ्या समान हे दृष्टिकोन असला पाहिजे. माझ्या धम्मानुसार केवळ करुणेने वागणे हे पुरेसे नाही, त्यात मैत्रीने वागणे आवश्यक आहे. या प्रवचनात भगवंतांनी भिक्खूंना एक कथा सांगितली, ती संस्मरणीय आहे. पूर्वी एकदा श्रावस्ती नगरात विदेशिका नावाची एक कुलीन स्त्री राहत असे. ती सभ्यता, लीनता आणि सौम्यता या गुणांबद्दल प्रसिद्ध होती. तिची एक मोलकरीण होती, तिचे नाव काली. मोठी चालाक, सकाळी लवकर उठणारी आणि कामसू अशी मुलगी होती ती. कालीने स्वतःशी विचार केला, माझ्या मालकिनीची ख्याती आहे की तिला क्रोध असा येतच नाही, किंवा तो ती प्रकट करीत नाही, किंवा कदाचित मी आपले काम इतक्या चोखपणे बजावते म्हणून तिचा क्रोध अप्रकट राहत असावा. मी तिला कसोटी लावून पाहते म्हणून ती दुसऱ्या दिवशी उशिरा उठली. तिच्या मालकिनीने तिला हाक मारून विचारले, तू इतक्या उशिरा का उठलीस? मोलकरीण म्हणाली, त्यात काय बाईसाहेब? रागावून आणि चिडून ती मोलकरीण मनाशी म्हणाली, त्यात काही नाही काय? लबाड कुठली? मोलकरीणने विचार केला, राग हा विकार तिच्या ठिकाणी आहे तर ती दाखवित नाही एवढेच. मी माझे काम चोख बजाविते म्हणून ती रागावत नसावी. आणखी मी तिची कसोटी घेईन. आता माही नको घ्यायचा बापा, आहे का नाही? हे ऐकून मग सुरू होतं. मग असे ना झोप नाही येऊन ना मारली, आहे का नाही? मग दुसऱ्याची वाचन बरोबर होणार नाही, इथं डुलक्या येईन मग वाचता. तर अजून मी तिची कसोटी घेईन म्हणून ती दुसऱ्या दिवशी अधिक उशिरा उठली. मालकिनीने विचारले, काले
तू उशिरा का उठलीस? मोलकरीण उत्तर दिले, त्यात काय आहे? आपला राग आणि चीड शब्दात व्यक्त करीत मालकीन म्हणाली, असं त्यात काही नाही काय, लबाड कुठली? असं तर त्या मोलकरीणीने विचार केला. राग हा विचार तिच्या ठिकाणी आहे, पण माझे काम नीट करते मी म्हणून ती तो दाखवित नाही. मी आणखी अधिक तिची कसोटी घेईन. म्हणजे अधिक ती कमी कमी करत चालली. मग म्हणजे जास्त काम करायची, कमी काम करत राहिली. मग म्हणून ती दुसऱ्या दिवशी फारच उशिरा उठली. मालकिनीने तिला हाक मारून विचारले, इतक्या उशिरा का उठलीस? मोलकरीणीने उत्तर दिले, त्यात काय आहे? असं तर इतक्या उशिरा उठणे म्हणजे काहीच नाही काय, लबाड मुली, असे उद्गार काढून मालकिनीने चिडून रागाने एक अडसर उचलला आणि रक्त येईल इतक्या जोराने तो तिच्या डोक्यात घातला. आहे का नाही राग? हाला नॅचरल अवस्था नाही आहे ना. फक्त काय केलं, मी राग करणार नाही करणार नाही, असं होते काय? नॅचरल अवस्था आहे ते, नॅचरल. खोक पडून रक्तबंबाळ झालेले आपले डोके धरून कालीने आरोड्या ठोकून सर्व शेजारी जागी केले आणि ओरडत सुटली, पहा बाई, माझी मालकीन किती लीन आहे, सौम्य आहे. माझी मालकीन हे एवढे कशासाठी? तर तिची एकुलती एक मोलकरीण उशिरा उठली म्हणून. ती इतकी रागावली, चिडली होती की हातात अडसर घेऊन माझ्यावर झेप घेऊन तिने माझे डोके फोडले. याचा परिणाम असा झाला की विदेशिका ही कोणी लीन आणि सौम्य स्त्री नसून ती अत्यंत चिडखोर स्वभावाची आहे अशी तिची खात्री झाली. त्याप्रमाणेच जोपर्यंत चीड आणण्याजोगे काही म्हटले नाही तोपर्यंतच भिक्खू सौम्य, सभ्य आणि लीन असण्याचा संभव आहे. जेव्हा त्याला चीड येण्यासारखे शब्द बोलले जातात तेव्हाच त्याच्या ठिकाणी मैत्री म्हणजे बंधुभाव आहे की नाही याची खात्री पडते. ही गोष्ट सांगून भगवंतांनी म्हटले, केवळ वस्त्र आणि अन्न मिळवण्यासाठी भिक्खूने मैत्रीभाव व्यक्त केला तर त्याच्या ठिकाणी मैत्री भावना आहे असे तो समजत नाही. ज्याची मैत्री भावना ही धम्म सिद्धांतातून उगम पावते त्यालाच मी खरा भिक्खू समजतो. पुण्यार्जनासाठी केलेली कृत्ये ही मैत्रीच्या एक शोंडशांशाच्याही मुलाची नाही. मैत्री म्हणजे चित्ताची स्वतंत्रता. ती आपल्यामध्ये सर्व पुण्य कृत्यांना समाविष्ट करून घेते. ती चमकते, प्रकाशते, ती प्रज्वलित होते. भिक्खूंनो, सर्व ताऱ्यांचे तेज चंद्र प्रभेच्या एक षोडशांशही नसते. चंद्रप्रभा त्यांचे सर्व तेज आपणा सामावून घेऊन स्वतः चमकते, प्रज्वलित होते. त्याप्रमाणेच पुण्यार्जनासाठी केलेली कृत्ये मैत्रीच्या एक षोडशांशही मुलाची नाही. मैत्री म्हणजे अंतःकरणाची स्वतंत्रता. बघा, मैत्रीला आणि अंतःकरणाची स्वतंत्रता म्हटलेलं आहे. म्हणजे तुमच्या ते स्वतंत्र मैत्री असली पाहिजे. आता किती प्रमाणात आपण ते आहे बाबा, 1% 2% किती आहे हे आता त्याचं एक मापदंड काढावं लागते. मैत्री म्हणजे अंतःकरणाची स्वतंत्रता. ती सर्व पुण्यकृत्यांना स्वतःमध्ये सामावून चमकते, प्रकाशते, प्रज्वलित होते. त्याप्रमाणेच भिक्खूंनो, जसा वर्षा ऋतू अखेर सूर्य स्वच्छ निरभ्र अशा आकाशात उगवून सारे किलमिश नाहीसे करतो आणि स्वतः चमकतो, प्रकाशतो आणि प्रज्वलित होतो, अगदी त्याप्रमाणेच पुण्यार्जनासाठी योजिलेली सर्व साधने ही मैत्रीच्या एक षोडशांश इतकीही मोलाची नाही. मैत्री म्हणजे अंतःकरणाची स्वतंत्रता. ती सर्व पुण्यकृत्यांना मैत्री म्हणजे अंतःकरणाची स्वतंत्रता. ती सर्व पुण्यकृत्यांना आपल्यामध्ये सामावून घेऊन चमकते, प्रकाशते आणि प्रज्वलित होते. बघा, स्वतंत्रता आहे म्हणजे मैत्रीमध्ये स्वतंत्र असली पाहिजे.
अशी बंदिस्त नाही. आता ही लय मोठी मैत्री पारमी आहे, ती भगवंतापाशी परिपूर्ण होती. आणि ती परिपूर्ण असल्यामुळे का नाही त्यांच्या बलानं का सगळे त्यांच्यापाशी पशु पक्षी मानव प्राणी सगळे त्यांच्याजवळ मैत्रीपूर्ण येणं नतमस्तक व्हायचे. आता हे सामान्य माणसापाशी केवढी आहे, किती प्रमाणात आहे, हे त्याच्या बलानुसार कर्मानुसार ते तयार होते. एवढी आहे की एवढी आहे का अधिक मोठी आहे का अधिक मोठी आहे, कितीक मैत्री आहे, तर ही त्या लेवलनं तयार होत असते. तर त्या लेवलनं काय संकट मग गळून पडतात मैत्रीपारमीनं. आणि ती आपण मैत्रीपारमी वाढवली पाहिजे अशी मी आशा बाळगतो आणि इथेच थांबतो. साधू साधू साधू.